बबिता, बबिता, झाली काय तयारी? हो आई, तयारी झाली. डब्बाच बांधून राहिली मी. 2 मिनिट थांबा, 2 मिनिटात येतो मी. बरं बरं, बांध मग, लवकर बांध आणि चाल मग मावशीच्या घरा इकडे. हो आई, 2 मिनिट थांबा, फक्त 2 मिनिटात आली मी. लक्ष्मी, चाल लवकर पटकन. आजी संग चालत आहे ना वावरात. चल चल. राहीन हो बबिता, हे दिवसभर वावरात राहीन. राहीन नाही, खेळत असत राहते, नाही तरी घरी तर झोपत नाही. दिवसभर खेळालेच पाहिजे. झोपून द्या तर झोप नाही लागत तिले. पाहिजो बाय, राहते नाही राहत. हा, नाही तर राहू दे ना. येतं कायले तू पाय म्हटलं इले. हा, हाय ना आता दोघी तिघी जणी. हा, मावशी आहे, आशा आहे, लता आहे, मी आहे. हा, आम्ही 4 जणी आहे. येऊ द्या ना आता 4 जणी. किती दिवस भाजी कुडान तुम्ही? हा, मी येईन तर माय 1-2 तास जास्त जाईन. कुडू लागन ना मी बी हरभऱ्याची भाजी बसू बसू. लक्ष्मीले पायनं होते ना, भाजी कुडणं होते. येऊ द्या ना मले. बरं, पाहिजो. जर तरास गिरात देईन तर खोपडीत बसून राहायचो मग लक्ष्मीला घेऊन. हो आई, ठीक आहे ना. आणि तसे तर बाबा वावरातच आहे, तर तेही पाहते मग लक्ष्मीले. हो, तेही आहे. बरं, चाल मग लवकर, पहिलेच लय टाइम झाला आपल्याला. चाल मग. चंद्रकला, चंद्रकला, चाल हो. झाली तयारी? हो शांताबाई, माई तयारी तर झाली. जेवण खाऊन करून बसली होती मी, तुही वाट पाहत. हा काय, चाल ना मग, लवकर चाललो जाऊ. आणि ह्या दोघी येते काय? हो, येतो म्हणते बबिता. तिले तर म्हटलं नको येऊ, तर येऊ द्या म्हणते. आई म्हणते आता कामं गिमं झाले तर मी कुडू लागन म्हणते हरभऱ्याची भाजी तुमच्या बरोबर. तिला आवडते ना भाजी कुडणं, त्याच्यानं येतो म्हणते मी. तर चाल म्हटलं, जोपर्यंत कुडणं येईन तोपर्यंत कुडजो, नाही तर मग बसून राहायचो खोपडीत लक्ष्मीले घेऊन. हो, नाही तर राहू दे ना म्हणा लक्ष्मीले घरी. भावना तर आहे. हा, राहीन का बबिता? राहीन का लक्ष्मी भावनाजवळ? नाही राहणार मावशी तिच्याजवळ, भावनाजवळ नाही राहणार. हो, नाही राहायची. थोडा वेळ राहीन आणि मग म्हणन का मला आईजवळ नेऊन दे, आजीजवळ नेऊन दे, नाही काय? नाही तर राहिली असती तर ठेवलं असती इथंच घरी. हा, कामही होते निलही पायनं होते. कामं गिमं तर झाले म्हणा. दळणवळण करायचं आहे तर करन म्हणे आज भावना. हा काय, पण राहणार नाहीये. तिच्या संग राहिली नाही ना कधी. हो, माझ्याजवळ तरी राहून जाते, पण तिच्याजवळ नाही राहायची. बरं, चालले काले घेऊन. आता काही उन्हाळा नाही आहे, थंडीचे दिवस आहे, ऊन गिन नाही लागत. चाल मग घेऊन. चाल ना मग, आण ना डब्बा गिब्बा आणि चाल पटकन चाललो जाऊ. डब्बा गिब्बा बांधूनच ठेवला हो शांताबाई. फुल तयारी करून बसली म्हटलं मी. जेवणही झालं माय, डब्बाही बांधून ठेवला. आणि मी म्हटलं आता येईन बा शांताबाई. तू म्हणत होती मी तिकूनच येईन बा तुझ्या घराजवळून. हा, त्याच्यानं बसली मग इथंच. 1 मिनिटात येतो मी डब्बा गिब्बा घेऊन. बरं, चाल. आशा, आशा, चालतं का नाही चालत म्हटलं? आशा, काय करून राहिली हो ये? गेली तर नाहीये वावरात आपल्या पहिले? काय करत होती हो आशा? आवाज द्या तर आवाजही नाही देत. काही नाही काकू, दरवाजाच लावत होती. बरोबर झाकझूक करून ठेवा लागते ना माजरीच्या धाकानं, त्याच्यानं व्यवस्थित झाकझूक करून ठेवून दिलं. लेकरं शाळेतून आले म्हणजे जेवायला पाहिजे त्याले. हो हो, चाल ना मग, चाललो जाऊ. अन लताबाई येऊन राहिल्या म्हणतात तुम्ही? हो, येते ना, येते. ये थांबन म्हणे ते तिकडे वडाच्या झाडापाशी. आली का काय तर काय माहित. चाल ना. नाही तर अजून तिले बोलावाले जा लागन, चला चला म्हणून. नाही नाही, कालच म्हणेन ते. म्हणे काकू मला बोलावाचं काम नाही पडणार म्हणे, 10 वाजता येतो म्हणे मी झाडापाशी, तर तुम्ही तिथं ये जा म्हणे. मग तिकडच्या तिकडे चाललो जाऊ म्हणे आपण वावरात. तर चाल म्हटलं, ते आली असन तिथं, वाट पाहत असन. बरं, चला मग. बाई राहू दे, तू भाजी गिजी नको कुडू बापा. हा, झाडाचे झाड उपडून राहिली तू. हा, बोलन ना. हा, दादा बोलन ना. ओ बाई लक्ष्मी, राहू दे, भाजी नको कुडू बापा तू. हा, भाजी कुडायला आली का झाडं उपडायला आली तू? हा, मग हरभरा नाही लागणार ना. मग काय खाशील तू? खावायला नाही पाहिजे काय हरभरा? हो ना, नको उपडू बाई. हा, मस्त खाते ना हरभरा, तर मिट्टू आणि खाते. हा, तुलेच तर खावायला पाहिजे. झाड गिळ नको उपडू. पायजा शांता काकू, नुकसान करते म्हटलं तुमची नातीन. हो ना, नुकसान नाही तर काय. खेळत म्हटलं तर खेळत नाही. म्हणत होते, काम नाही करू देत तिच्या मायले. मी कुडतो. हा, कुडता गिडता काही नाही येत भाजी. झाडाचे झाडं उपडून राहिली. राहू दे बाई लक्ष्मी, राहू दे, भाजी नको कुडू. हा, झाडं नको उपडू. आजी बोलते ना. हा, आजी मारन नाही तर मग झाडं उपडशील तर. खेळ, चुपचाप खेळ. कशा काय आल्या वहिनी वावरात? काय नाही बा, अशी चालली. आता बाया नाही भेटून राहिल्या ना हरभऱ्याच्या भाजी कुडाले, तर म्हटलं आता तुम्ही दोघी तिघी जणी किती करान बा. त्याच्यानं मी येतो तर तेवढाच माझ्या 2-3 पाता पुढं जाते. हो, आता हरभरा बी लय आहे ना तुमच्या वावरात. आता किती दिवस लागते ना काय नाही हरभरा कुडाले? काय माहित आता किती दिवस लागते तर. 2 दिवस लागते का 4 दिवस लागते?
किती दिवस लागो पण व्यवस्थित कुठ जा म्हटलं भाजी. मशीन पाहिजे होती एखादी मस्त, नाही एका काटून मशीन लावली का भर 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 छेंडे कुडून झाले असते. असन काकू, पण आपल्याकडे नाही आहे ना असन. हो असं नाही तर आपल्याला नाही माहित, आपण हातानंच कुडत राहतो. चांगलं झालं ना काकू, मशीन नाही आहे तर. हा, आपण हातानं कुडून ठेवतो भाजी, हा वाळून ठेवतो, मस्त कोरवा बनवून ठेवतो, तर जेव्हा मन होते तेव्हा बनवून खातो मग आपण. हो ते तर आहे, जेव्हा मन झालं तेव्हा खायला भेटते. मग नाही तर काय आपल्याच कामी येते, आपण भाजी कुडून नेतो तर. अमाय हो गड्या, आज बनवा लागन भाजी, हरभऱ्याची भाजी आणि भाकरी. हाय काय बबिता, बाजरीचं पीठ आहे काय? बाजरीचं पीठ तर नाही आहे, ज्वारीचं आहे. चालते ना, चालते. बनवा लागन मग संध्याकाळी भाकरी, ज्वारीच्या भाकरी बनवन, हरभऱ्याची भाजी बनवन आणि लेकरासाठी काही बनवून घेजो भात घेत. हो आहे. मंदाले नाही सांगितलं काय तर शांताबाई? नाही ना, मंदा नाही येत म्हणे, माया वावरातच जातो म्हणे मावशी. आता लग्नात आता 4-5 दिवस आपले तिकडेच गेले, आता लई दिवसापासून गेली नाही म्हणे मी वावरात, तर आज वावरातच जातो म्हणे, गहू हरभरा पाहून येतो म्हणे. हा काय, त्याच्यानं ते नाही आली, नाही तर आली असती ते. हो, अन प्रीती तर आहेच नाही घरी, प्रीतीला सांगितलं असतं मी तर. हो काय माहित कधी येते ते, येईन असं या 1-2 दिवसात. मले तर प्रीती म्हणत होती थांबतो म्हणे 2 दिवस, सगळे पाहुणे वावणे आहेत, आता पाहुणचार करा लागन म्हणे, आणि मग पाठवून म्हणे पाहुणेले, आणि येईन म्हणे मग मी बी. हो आता घरी कामं करायला कोणी नाही आहे, आता तिची आत्या आहे तर ती एकटी काय करन, आणि बाकीचे पाहुणे तसे आहे बसलेच राहते. ते तरी बरं झालं का स्वयंपाकासाठी बाया सांगितल्या म्हणून, नाही तर प्रीती ओले लयच कामं झाले असते. नाही तर काय, मग कामं तर झालेच असते, पण बिमारी पडली असती ना मग, ते एवढे मोठे कामं एकटीवर आले असते तर. एकटीवर तर नाही आले असते म्हणा, आता आपण गेलो होतो तर आपण 2-4 कामं नसती केले काय, हा बसूनच राहिलो असतो काय आपण, तरी तर आपण आपल्या हातानं घेऊन घेऊ, खाऊन घेऊ, आणि आपल्या बरोबर पाहुणेलाही देऊन देऊ. हो ते तर होतं, पण पाहुणेसारखं की नाही राहिलं म्हणा, आपण आपलं घर समजूनच करून घेऊ, कोणते कामं, झाडू लावायचा आहे, पोछा लावायचा आहे, आपलं घर समजूनच करून घेऊ आपण. करावंच लागते, मग एकट्याच्या भरोश्यावर नाही पाहा लागत. आता आपण दुसऱ्याच्या घरी जातो तर 2-4 कामं आपण करून घ्यायचे. आपल्या घरी कोणी येते आणि ते बसले राहीन, आपण कामं करत राहू तर आपल्याला अखरते ना. मग कुठेही गेलं तर 2-4 कामं करावंच लागते, हातभार लावाच लागते. आपल्याला समजते ना का कामं जास्त होऊन राहिले बा आपण गेलो म्हणजे, तर आपण गेल्यावर आपले कामं नाही करावं लागत काय, काय त्याच्या भरोश्यावर पाहा लागते काय, त्याच्या भरोश्यावर खा लागते काय, जेव्हा ते स्वयंपाक बनवून तेव्हा खाईन. नाही, आता आपल्या घरी आपण काय आपल्यासाठी बनवत नाही का, मग थोडे कामं करून घ्या लागते, एकटीच्या भरोश्यावर नाही पाहा लागत. शांताबाई, मी हे म्हटलं, हे भाजी कुडून राहिलो आम्ही, तर तुले द्या लागन का आम्हीच घेऊन जाऊ आमच्या घरी? मले कायले पाहिजे चंद्रकला एवढी मोठी भाजी, मी कुडून राहिली, बबीताई कुडून राहिली, आम्ही दोघी जणी कुडून राहिलो तर किती मोठी भाजी होईल, अन खाणं होते का एवढी मोठी भाजी? तुम्ही कुडून राहिले तर तुम्ही जमा करा आणि तुमच्या घरी घेऊन जा, मस्त वाढून कोरवा बनवून ठेव जा. हो आई, रिंकूताईसाठी पाठवा लागन ना भाजी. रिंकू म्हणे, पण आता रिंकूच्या घरी कोण नेऊन देईन? हो ते आहे, नेऊन द्याचा वाखा. नाही तर काय, मग ते तर म्हणतेस आई भाजी निघाली काय, येईन पुढच्या महिन्यात तर काय माहित. बोलावून घे जा संक्रांतले. बोलावा लागन, इकडेच बोलावून घे. हो बोलावून घे जो, नाही हे भाजी आहे ते वाढून कोरवा बनवून ठेवजो, ते देऊन देजो मग रिंकूले. पाहा लागन ना तोपर्यंत कोणाच्या वरात भाजी राहीन तर. काकू तोपर्यंत भाज्या राहतच नाही, आता संक्रांतले 1 महिना बाकी आहे, तोपर्यंत फुलावर येऊन जाईल म्हटलं भाजी. हो फुलावर आल्यावर थोडी तोडता येते, मग आता लहान आहे तेव्हाच भाजी कुडा लागते, मग फुलावर आल्यावर थोडी कुडन. मग येऊन जाय म्हणा, नाही तर भाजी खावायची आहे तर 1-2 दिवसासाठी. नाही तर काय, मग आता शनिवार रविवार ये म्हणा, नाही तर मग 25 तारखेला सुट्टी आहे गुरुवारची, क्रिसमसच्या यानं. पाहतो, नाही तर म्हणून नवीन वर्ष साजरा करू आपण इकडे 2026 तर येऊन जाय म्हणून. हो आई जमते ना, 2026 इथं साजरा करन मग रिंकूताई. लावून पाहा लागन रिंकूले पण. शांता काकू, भूक लागली ना, जेवण नाही करत काय तुम्ही? तुम्ही तर भाजी कुळून राहिले तर तुम्हाला तहानही नाही लागत आणि भूकही नाही लागत बा. नाही हो तसं नाही आहे, आता सगळ्या जणी भाजी कुडून राहिल्या तर मी बी कुडून राहिली. तुम्हीच तर नाही म्हणून राहिल्या भूक लागली चाला का काही म्हणून. मी काय नाही म्हणून राहिली काय तुम्हाला, आत्ताही जेवण आहे आणि थोड्या वेळाने जेवणच करणं आहे, तर चला मग भूक लागली तर जेवण करून घ्या. नाही काय चंद्रकला, चला मग, चला राहू द्या हे टोपले गिपले इथं, चला जेवण करून घेऊ. नाही तर काय, मग भूक नाही करा लागत, चुपचाप चाला लागते, जेवण करून घ्या लागते. चला मग, चालू आशा, बबिता, लक्ष्मी. लक्ष्मीला भूक लागली असन ना, लय भाजी कुडून राहिली ते आली तेव्हापासून. हो चला मग.
कायची भाजी आणली चंद्रकला? आलू आणि फुलगोबीची शांताबाई. घे ना घे. दे ना थोडीशी. तू ना कायची आणली? बनवली बा बबितानं तुरीच्या दाण्याची आमटी. आमटी आहे आणि चटणी आहे. अमाय बाई, मी नाही आमटीच आणली तुरीच्या दाण्याची. तुरीचे दाणेच चालू आहे काय आताही? काय करा मग, प्रकाशच्या बाबांना आणून ठेवले होते तुरीच्या शेंगा, तर काल रात्री दाणे वाणे काढले, मग बसल्या बसल्या बनवली मग दाण्याची आमटी आणि चटणी. मी नाही तुरीच्या दाण्याची आमटीच बनवली. माहिती हे गेले होते फवारा माराले तुरीवर, तर घेऊन आले 2 भाजीच्या शेंगा. चांगला आहे ना, नवारी फिटून जाते. माहीत तर बनवाले जा तर लय बोलते. आता नको बनवू म्हणते. तुले खावाचं असन तर तू यासाठी बनव म्हणते, मायासाठी वेगळी भाजी बनवून दे. भल्ले कातावते, कावरल्यासारखेच होते. तुरीचे दाणे, दाणे वांगे, आमटी, चटणी, हेच चालू आहे म्हणते. तुरीच्या शेंगा निघाल्या तेव्हापासून तेच भाजी बनवतं म्हणते तू. दुसरं काही बनवत जाय. खाऊन घ्या लागते सीजनावर, नाही काय व चंद्रकला? आता भेटून राहिल्या तुरीच्या शेंगा तर खाऊन घ्या. सस्त्या सुस्त्या आहेत, वावरातच भेटून जाते. आणि मग महाग झाल्यावर कुठं घेणं होते आपल्याला? विकत घेऊन खाणं होते काय? नाही शांताबाई, विकत घेऊन कोण खाईन? 70 रुपये किलो आणि 100 रुपये किलो आपण घेतो काय? 200-300 रुपयानं जातो आपण कामाले आणि 100 रुपयाच्या तुरीच्या शेंगा घेऊन खाऊ काय? मग आता वावरातच भेटून जाते तर खाऊन घ्या, नवारी फिटून घ्या. बोर हो का काही हो, कसंही सांजा भागवा लागते हो. तुरीच्या शेंगा निघाल्या तर भाजीपाला लय वाचते म्हटलं, डाळी लय वाचते. नाही तर काय मग, तुरीच्या शेंगा निघाल्या त्यापासून जास्त काय मी बी डाळीवाडी बनवत नाही. वावरातलाच भाजीपाला, तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, पोपटीच्या शेंगा, हिरव्या भाजीपाला आहे. मिरच्या म्हणा तर मिरच्या भेटून जाते, वांगे निघून जाते. 10-12 झाडं लावले तर घर जास्त भाजीपाला सरत नाही. नाही तर काय मग, फक्त उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात घ्या लागते. आणि मग ह्या भाजीपाला निघाला हिवाळ्यात का मग जास्त भाजीपाला घ्याच नाही लागत. कोणाच्या वावरात जातो आपण वांगे तोडाले तर वांगे येऊन जाते, टमाटर तोडाले जा तर टमाटर भेटून जाते, मिरच्याही भेटून जाते, मिरच्या तोडाले जातो तर हो भेटून जाते. लता, तू ना कायची भाजी आणली? मसाले वांगे काकू. घ्या ना घ्या. मला आवडते लताबाई मसाले वांगे. मला पार्सल कर जा इकडे. घ्या ना घ्या. थोडी भाजी घ्या. घ्या ना, तुम्ही घ्या माझ्या जवळची थोडी भाजी. काकू तुम्ही घे जा म्हटलं. चंद्रकला काकू, शांता काकू. आता माझ जवळ आमटी आहे, बरं देऊन देजो तरी. तुझ्या घरची टेस्ट पाहा लागन. हो घ्या ना, मस्त बनवली ना. गेली होती काय शांताबाई रुपाची भेट घेवाले? हो गेली होती ना, रुपाच्या घरी गेली होती. राणीचे कपडे वपडे नेऊन दिले तर बसली अर्धा घंटा, बोलली गेली आणि आली. मग बरी आता तिच्या सासूची तब्येत? हो, टायफॉइड झाला होता तर आता हाय आराम. पहिलेपेक्षा आता लय चांगली आहे. चांगली बोलते, बसते. आली तेव्हा एकदम अशी लुस्त वाटे, आता कडक वाटते. आता ठीक आहे ना, पहिलेपेक्षा आता ठीक आहे. हा काय आत्या, ही साडी शांता काकून आणली म्हटलं तुझ्यासाठी. हा काय, चांगली आणली हो शांताबाईनं साडी. कलरही चांगला आणला, आणि पदरही चांगला आहे. हो, कोणाला देजो नको. शांता काकू म्हणे ते आत्याला सांगजो म्हणे कोणाला देजो नको बा, तूच घालजो. तर ब्लाऊज घे शिवाले टाकून देजो. संक्रांतले हेच घालजो साडी मस्त. तसं करा लागेल, शिवाले टाकून दे. कापडी चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे, कलर बी चांगला आहे. 1 नंबर साडी घेतली शांता काकून. जास्त महागाची नाही आणायला पाहिजे होती साडी. 1000-1500ची तर असनच. हो, 1000च्या वरच असन ना. 1000 रुपयात भेटते का अशी साडी? 500-600 रुपयेपर्यंत आणायला पाहिजे होती साडी. सस्ती सुस्ती महागाच्या साड्या घेऊन आले हे. हो ना, आपण 700 रुपयाची साडी घेतली सगळ्यासाठी. नाही तर काय मग. आणि असं होतही नाही का तुम्ही कपडे घेऊन या का साड्या घेऊन या. आहेर तर मी नाहीच म्हणू. पण जाऊ द्या ना, आता घेऊन आले तर घ्याच लागते. नाही म्हणता येत. हो ते तर आहे. थांब, अजून दाखवतो मी चंद्रकला काकूची साडी. हो दाखव मला कोणत्या साड्या आणल्या तर. म्हणजे जे तुझ्या मैत्रिणीनं आणल्या असन त्या साड्या मी अलग ठेवून देतो. नाही तर मग कोणाला दे करत देण्यात नाही गेल्या पाहिजे. आता पाहुणे घेऊन ये घरी आहे तर. पाहुणेले देवाले तर घेतल्या होत्या ना त्या साड्या. घेतल्या आहे, पण म्हटलं कमी गिमी पडन तर काढन बा 5-6 साड्या. अच्छा. हो, म्हणून राहिली. ज्या तुझ्या मैत्रिणीनं जे साड्या आणल्या माझ्यासाठी ते साड्या मीच घालन. ते कोणाला नाही देणार. मीच राखून ठेवन मायापाशी. मस्त माया कपाटात घडी करून ठेवन. हो. आणि माझी साडी कोणाला नको देजो. नाही व, तुझी साडी कायले देईन मी. तुझी साडी तर पहिले घालन. ही वाली साडी पाय आत्या, चंद्रकला काकून आणली. कॉटनची साडी आहे. बॉर्डर पाय, बॉर्डरवर डिझाईन किती मस्त आहे तर. माय बाई, कॉटनची साडी आणली नाही. मस्त आणली व चंद्रकलानं बी. हो पाहिजे ना, म्हणत असं सगळ्या जणी रंगीबिरंगी घेऊन जाते. सेम कलर झाला नाही पाहिजे म्हणून पांढरा कलर निवडला चंद्रकला काकून. साडी मस्त आहे ना, आवडली मला ही साडी. आणि हे साडी आणली लताबाईनं. अच्छा लतानं कलर बी चांगला आणला हो तिनंही. तिची साडी मस्त आहे ना.
हो तर ही साडी आहे, देजो नको कोणाला. नाही नाही, साईडनं काढून ठेवून दे ना. आणि हे साडी म्हटलं मी न घेतली आहे तुझ्यासाठी. हा मस्त हाती आहे याच्यावर, कलर बी चांगला आहे, कॉटनची साडी आहे. हा आणि घालजो. हो हो, घालन ना, तू ही साडी घालन ना. हो तर माझी साडी बी सांभाळून ठेवजो. आणि हे साडी आणली आशानं. हा काय चांगली आहे ना ही साडी. हो तर ही साडी कोणाला देऊ नको, बिचारीनं मस्त तुझ्यासाठी आणली. साड्या गिड्या चांगल्या आणल्या पण तुझ्या मैत्रिणीनं. भारी भारी साड्या आणल्या. एवढ्या महागाच्या साड्या नाही घ्यायला पाहिजे होते, पण घेऊन आल्या. हा म्हणत असं एकुलतं एक पोरगा आहे, काय डबल डबल जावं लागते काय उषाबाईच्या घरी, एकच वेळा घ्या लागते म्हणत असं. त्याच्यानं घेऊन आल्या. आता त्याच्या घरी कार्यक्रम राहीन तर तू बी घेऊन जाजो महागाची साडी. हो तशीच करन आता. मला तर बोलावनच ना कोणत्याही कामाकाजात, तर घेऊन जाईन महागाच्या साड्या. हो आता थोड्याशा आपण सस्त्या घेतल्या, मग एका जणीसाठी म्हणजे 1000-1200 रुपयापर्यंत आणणं होते एकटीसाठी. हो मग काय, सगळ्याच्या घरी थोडी एक काय ना कार्यक्रम राहीन. नाही तर काय मग आता. उद्या जातो म्हटलं मग उषाबाई मी. थांबून जा ना आता, तुम्ही कायले घाई करून राहिले. हा थांबून जा म्हटलं, पाहुणे आहे घरी. हा पाहुणेले जाऊ द्या, मग जा. घाई नका करू. प्रीती म्हणते उद्या जातो, तुम्ही म्हणता उद्या जातो. हा काय नेहमी नेहमी येता काय तुम्ही माझ्या घरी. आता आले लग्नाचे आहे ना, तर 8-10 दिवस 15 दिवस राहा. आता जाऊ नका, घाई नका करत जाऊ. आता चालली जातो. आता आहे ना पाहुणे घेऊन ये घरी. आणि तशी काय बसूच राहतो मी, कामं नाही ना काही नाही. हो तर बसूनच राहा. तुम्हाला कोणते कामं करायला लावून राहिली मी. बसूनच राहा, पण राहा म्हटलं आता 15 दिवस. सांग ना प्रीती तुया मायले. थांब ना म्हणा, घाईच करते बा. आता थांबत नाही, मी चालली जाईन उद्या. आता लेकराची शाळा पडते ना त्या. काल रविवार, आज सोमवार. आजपासून शाळा चालू झाली. एक तर 15 तर नाही म्हणा, पण 10 दिवसाची शाळा पडली ना. 5 तारखेला आली होती मी. 5 तारखेपासून आजपर्यंत थांबलीच मी. तर 10-12 दिवस शाळा गेली त्याची. अजून राहीन मी 8-10 दिवस, तर ह्या महिन्यात असाच चालला जाईन. तर उद्या कशी करतो म्हटलं तयारी, आणि उद्या निघून जातो मग. हो ते आहे, तुझ्या लेकराची शाळा पडून राहिली तर बरं कर मग. उद्याची तयारी कर, पण आज मग पुरणाचं बनवू संध्याकाळी. ठीक आहे ना, बनवून घेईन. पूर्णाचं काय काय बनवायचं आहे तर बासुंदी घे, आणि खाऊन पिऊन मग उद्या चालली जाईन मी. हो आणि मी हे म्हणत होते, एवढ्या मोठ्या साड्या आहे तर घेऊन जाय ना. तुले पाहिजे असन तर पसंत कर घालाले. एवढ्या मोठ्या साड्या काय घालनच काय मी. राहू दे ना आता, मी काय साड्या घालतो काय. मी घेऊन जाईन तर तशाच राहीन माझ्या कपाटात पडून. तुम्हीच घाल जा, मस्त नव्या नव्या साड्या घालत जा घरी. आता भाव नाही तर भावनाले दे जा, नाही तर घे म्हणा याच्यातल्या साड्या चांगल्या चांगल्या. काही साड्या चांगल्या बी आहे, घालालायक आहे, काही देवालायक आहे. तर चांगल्या चांगल्या साड्या काढून घे, काही भावनाले देऊन दे जो, काही तू घेऊन घे. मी नाही नेत, न्याले काही हे नाही, पण घालत नाही, नेऊन काय करू. घेऊन जाय कोणाले देवा गिवाले. नाही नाही आई, तू घेऊन जा ना 2-4 साड्या. आता काय हो, वाकरी शिवणं नाही ना काही नाही, काय साड्या नेऊन काय करू मी तिथं. आता माझ्यानं वाकरी नाही शिवणं होत. नाही तर वाकरी शिवल्या असत्या तर घेऊन गेली असती 2-4 साड्या वाकरी शिवाले. एक काम करा, त्या राहू दे, मला लागन तर घेऊन जाईन मी. बरं ठीक आहे ना. हो चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू, आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.